वकील साहेब नमस्कार. नमस्कार. आपण राजगुरुनगरच्या न्यायालयामध्ये पुण्यामध्ये बऱ्याच वर्ष ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून काम केलेले आहे. सध्या खेड तालुका असेल, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये शिरूर तालुका सुद्धा बिबट्याचा फार मोठ्या प्रमाणात वावर आहे. बिबट्याचा जनावरांवर आणि माणसांवर हल्ला होऊ लागलेला आहे. जनावरांवरचा ठीक आहे, पण माणसांवर हल्ला होणारा हा घातक आहे. अनेक ठिकाणी नुसतं जखमा नाही तर काही ठिकाणी मृत्यू सुद्धा झालेत. त्या संदर्भात लोक भयभीत आहेत. त्यांना एक कायद्याचा आधार म्हणून तुम्ही काय हे द्याल, सल्ला द्याल किंवा साथ द्याल? प्रश्न असा आहे की उत्तर पुणे जिल्हा हे बिबट्यांचं क्षेत्र झालं आहे की पूर्वी जसे हा काय पाळीव प्राणी नाही. पाळीव प्राणी नसल्यामुळं ह्या प्राण्याला हा हिंस्र प्राणी आहे. म्हणजे पशुधन आज धोक्यात आलेलं आहे की जो शेतकऱ्यांचं जे काय दुधाचा व्यवसाय आहे, दुधावरती उपजीविका शेतकरी करतात, आज तीच त्याच्यावरती हल्ले होतात. म्हणजे शेळ्यांवर होतात, बकऱ्यांवर होतात, गाई म्हशीवरती होतात. ते पशुधन हे धोक्यात आले उत्तर पुणे जिल्ह्यामधलं. दुसरी गोष्ट अशी की इथं ऊसाचं क्षेत्र असल्यामुळं बिबट्याला लपण्याला जागा भरपूर आहे, पाणी आहे. त्यामुळं तो बिबट्याची संख्या अनेक पटीने त्याच्यामध्ये वाढलेली आहे. त्यांची नसबंदी वगैरे नाही, काय नाही. त्याच्यामुळं प्रत्येक वर्षी एका मादीपासून अनेक पिल्लं 4-4, 5-5 तयार होतात. त्याच्यामुळे ते कुत्र्यासारखे कळप तयार झाले. आता वास्तविक पाहता माझं स्वतःचं मत असं आहे की ते पशुधनावरती हल्ला करतात, मान्य आहे हो. परंतु आज आमचे बंधू असतील, भगिनी असतील, आज शेतात जाणं मुश्किल झालं आहे. ऊसाच्या शेतात काम करणं किंवा शेतीमध्ये जाणं काम करणं किंवा शेतावर जाणं किंवा विहिरीवरती पाणी भरायला जाणं, आणि त्या ठिकाणी हल्ले होतात. रस्त्याने जाता येत नाही, रस्त्याने ते हल्ले होतात, मोटरसायकल होतात. अनेकांना मृत्यूला सामोरं जावं लागले. आणि बिबट्याचे हल्ले एवढे भयानक आहेत की अनेक मृत्यू पुणे जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं इथं भयभीत वातावरण झालं आहे. भय इथले संपत नाही. आज आपण पाहिलं की त्या ठिकाणी हल्ले होतात. म्हणून माझं स्वतःचं मत असं आहे की जे हल्ले होतात त्याबाबत शासनाने काहीतरी धोरण आखलं पाहिजे ना. ठीक आहे, कायद्याने त्यांना संरक्षण दिले, फॉरेस्ट ॲक्टमध्ये त्यांना संरक्षण दिले, प्राण्यांचे ॲनिमल ॲक्टमध्ये त्यांना संरक्षण दिले. जरी संरक्षण दिलं असलं तरी पण ते आज प्राणीमात्रांवरती, मनुष्यावरती जर हल्ले होत असतील, मानवी जीवन जर जगणं मुश्किल झालं असेल तर त्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. अनेक आंदोलनं झाली, अनेक वेळा या ठिकाणी झाले. आज एक ठिकाणी मी 45 वर्ष झाले वकिली व्यवसाय करतो. अनेक सामाजिक संस्थांना मदतसुद्धा केली आणि याबाबतसुद्धा मी मदत करणार. मी अनेक वेळेला सांगितलं काय करायचं की रस्त्याने चालणंसुद्धा. आता मी राहायला आहे तिथंसुद्धा 2-3 वेळा तिथं हल्ले झाले. इथं आता पेट्रोल पंपावर सीताई पेट्रोल पंप आपण पाहिला असेल वाडा रोडला. अगदी एक आठवड्यामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये त्या बिबट्यानी ती गायीवरती हल्ला केला. ती गायीसुद्धा त्या ठिकाणी फस्त केली. म्हणजे अशा प्रकारे असेल तर उपयोग नाही. म्हणून आम्ही तर संरक्षण केलं पाहिजे ना. कारण सेल्फ डिफेन्स, प्रायव्हेट डिफेन्स हा IPC किंवा कायद्यामध्ये ते सेल्फ डिफेन्स प्रत्येकाला अधिकार आहे. मानवाला समजा एका मनुष्याने किंवा एका स्त्रीने दुसऱ्यावरती हल्ला केला, विनाकारण असो कारण असो, संरक्षण करण्याचा अधिकार आहे ना. सेल्फ डिफेन्स आहे, प्रायव्हेट डिफेन्स आहे. मी माझा बचाव करणार ना. आता मी सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा सांगतो, मला समजा आपण रस्त्यात चाललो, कुणी जर आपल्याला हल्ला केला तर त्याला प्रतिकार तर केलं पाहिजे. किंवा एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला, तिने प्रतिकार केला, बिबट्याला काही जखम झाली किंवा बिबट्याला जर नाही कायद्याने जरी गुन्हा असला तर तो प्रायव्हेट डिफेन्स आहे. माझ्यावरती मी रस्त्याने चाललो आणि मी जर माझं स्वतः मी जर माझ्यावर जर हल्ला झाला तर मी स्वसंरक्षणाखातर त्याच्यावर मी सुद्धा हल्ला करणार. मी बिबट्या करणार ना. बिबट्यावर हल्ला केलाच पाहिजे ना. बिबट्या जर माणसं पाहत नाही किंवा बिबट्या जर माणसाने आणि एवढं मी जाहीर करू, मी तर स्वतः फिरायला जातो, सकाळी मला बिबट्या भेटतो. मला जर माझ्या हल्ला झाला तर मी बिबट्या मारल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट अशी, वकील पण ठीक आहे, नाही ठीक आहे, सर्वसामान्यांचं वकीलपत्र फुकट घेतो ना. शासनाने भरावेत त्यांच्यावर खटले, आम्ही त्यांचं वकील. स्वसंरक्षणाचा कायदा आहे ना या ठिकाणी. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मी ज्या क्षेत्रात, मी ज्या कोर्टात, न्यायालयात काम करतो त्या करणं. आता उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये हे राजगुरुनगरला जिल्हा व सत्र न्यायालय आहे. या न्यायालयामध्ये मी काम करतो. 1 रुपये सुद्धा मी विनामूल्य. दाऊचं आंदोलन आम्ही फुकट केलं, SCZचं आंदोलन केलं, MIDCचं केलं, विमानतळाच्या विरुद्ध काम केलं. आम्ही आत्तापर्यंत आमचा 45 वर्षामध्ये आज आम्ही सर्वांना मदत करतो.
करतो, यापुढे सुद्धा करणार. मीच नाही, कायद्यानं ही अडचण आहे. समजा कायद्याने जरी गुन्हा असला, केला, बिबट्यावर हल्ला केला, बिबट्याचा त्याच्यात समजा घातपात झाला, तर तुमचं कुठला कायदा त्याला संरक्षण देतो माणसाला? आम्हाला IPC किंवा आमचा जो फौजदारी कायदा आहे, फौजदारी कायदा एका माणसावर जर कुणी अन्याय केला असेल किंवा हल्ला केला तर स्वसंरक्षणाचा कायदा प्रत्येकाला आहे. भारतीय घटनेमध्ये त्याची तरतूद आहे. स्वसंरक्षण, प्रत्येक मानवाला स्वसंरक्षण करण्याचा अधिकार आहे. आणि मला असं म्हणणं आहे की हे हिंस्र प्राणी पाहिजेच कशाला? शासनाने ह्या हिंस्र त्यांची नसबंदी करावी किंवा त्याचं हे करावं. या जर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आम्हाला जर आमच्या शेतकऱ्यांना किंवा आमच्या कामगारांना जीवन जगणं मुश्किल झाले, घरात येतो, दारात येतो, शेतात जातो, आम्ही काय करायचं? उद्योग, शेती हा 70% शेतीप्रधान देश आहे भारत म्हणजे, आणि इथं 70% शेतकरी शेती करतात. ठीक आहे, तुम्ही लोकांना असं सांगू देणार की तुम्ही संरक्षणासाठी वाघावरती हल्ला करा, वाघावर हल्ला करायचा, वाघाने जर तुमच्यावर हल्ला केला तर त्याला प्रतिकार करा, त्याला पिटाळून लावा. आणि जर त्याला पिटाळून लावण्यात त्याची हत्या झाली तर यायचं कारण नाही. त्याचं वकीलपत्र फुकट चालवणार, एक विना मोबदला, स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करणार. आतापर्यंत केलं तसं. हे माझं अगदी हे ठाम आहे. अगदी तुम्ही जरी मी आज ठीक आहे, माझ्यावर तर मी तर आहेच. मी आज आता काल परवा आमच्या ड्रायव्हरवरती सुद्धा मोटरसायकलहून वरुड्याहून येताना त्याला मोटरसायकल त्याला भेटला, काय करणार, अचानक समोर उभा राहिला. असे रोज चालले, दिवसभरात अशा हजारो घटना पुणे जिल्ह्यात घडतात. काय यामध्ये ऊसाचे क्षेत्र वाढले ना. आणि आता पूर्वी गॅस नव्हता, त्यामुळं जंगल तोड व्हायची, झाडं तोड व्हायची. आता गॅस आल्यामुळं झाडी वाढलेली आहे, हे अशी ऊसाची शेती वाढलेली आहे, ओढे आहेत त्यांना लपण्याला, डोंगर आहेत, नद्या आहेत, लपण्याला त्यांना साधन आहेत, पाळीव कुत्री आहेत त्यांना जागायला. असा एखादा हल्ला झालाय वन्य प्राण्याकडून आणि एखाद्या व्यक्तीने कोर्टात गेलाय आणि त्याची केस चालली आहे का, असं आहे का काही पूर्वी? अजून अद्यापपर्यंत मंडळी कुणी अजून त्याबाबत कुणी आलं नाही, नुकसान भरपाई मागायला आलं नाही किंवा त्या संदर्भामध्ये खटले अजून आले नाही. पण जर आले तर त्याला आम्ही तोंड दिल्याशिवाय राहणार नाही. त्याला काय, आमची संपूर्ण वकील संघटना त्या पाठीमागे आहे. आजही तुम्ही पाहिलं नाशिक ते राजगुरुनगर रहदारीचा प्रश्न आहे. आम्ही त्या ठिकाणी राजगुरुनगर वकील संघटनेमार्फत आम्ही हायकोर्ट रीट दाखल केले आणि ते पण आता लगेच हिअरिंगला घेतोय आम्ही त्याच्या संदर्भात. म्हणजे सोशल वर्क वकील, ॲडव्होकेट इज सोशल इंजिनियर आणि आमचं काम आहे. आम्ही आमचं समाजासाठी जे काही समाजात ज्या चुकीचं आहे ते केलं पाहिजे ना. बिबट्याचा प्रतिकार केल्यानंतर कायदेशीररित्या सहकार्य करणारे तुम्ही पहिले वकील असाल असा तुमचा दावा आहे का? पहिले वकील असायला आमची संघटना उभी राहील ना. असं काय करताय? आमची संघटना काय, जर जिथं अन्याय होतो त्या ठिकाणी वकील आहेत ना. केस मोफत चालवणारे तुम्ही पहिले वकील? नाही, मोफत चालवणार मी आहे. आमचे वकील संघटना पण त्या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत ना. म्हणजे ते काय आम्हाला विरोध करते, चांगल्या कामाला आमची संघटना कायमच बरोबर असते. त्यामुळे ती काय चिंता करायचं कारण नाही. आणि हा माझा मूळ आज पाहिलं भारतासारखं किंवा आफ्रिकासारखं एखादा दुसरा देश सोडला तर हे हिंस्र प्राणी पाळतात. मला वाटत नाही युरोपमध्ये वगैरे मी फिरून आलो, अमेरिका आशिया खंडामध्ये आलो, परंतु असं कुठंच नाही. आणि हा हिंस्र प्राणी आहे ना, त्याची नसबंदी करा, त्याचं ते काहीतरी करा ना. काय शासन काही त्याच्याबद्दल काय, वनमंत्री काही करतच नाही. मध्ये वनमंत्री कुठे एका निवेदनाला आले, म्हणले बिबट्याला गोळ्या घाला किंवा हे करा, पण ते काय गोळ्या घालून प्रश्न सुटणार आहे का? त्यांची संख्या, एक बिबट्या मारला, आता हिंस्र किंवा मानवाचं तो मानवी हिंस्र प्राणी कशावरनं ठरवणार? तो बिबट्या सगळेच ते हिंस्रच प्राणी आहे. त्यांना पशुधन काय किंवा मनुष्य काय, त्यांचं मांसाहारी तो प्राणी आहे. तो काही शाकाहारी नाही, गवत खाणारा. त्यामुळे असा जो काय आहे, जो घातक आहे, हे असे प्राणी उपयोग नाही त्याचा. म्हणून माझं मत असं आहे की शासनाने याच्यामध्ये योग्य ती काळजी घ्यावी, त्यांची नसबंदी करावी. नसबंदी करता येत नसेल तर त्यांचा बंदोबस्त करावा. आज सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेती तोट्यात चालली, रात्रीचं लाईट पाणी भरता येत नाही, रात्री जर जावं तर हल्ला होऊ शकतो. म्हणजे जीवा उदार होऊन पुणे जिल्ह्यातला, उत्तर पुणे जिल्ह्यातला शेतकरी जगतोय. रात्री कामगार, आपल्याकडे MIDC आहे, 5 टप्पे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, 5वा 6वा झाला आहे SEZ. MIDCला रात्र पळून लोक येतात जातात. ग्रामीण भाग मोटरसायकल, त्याच्यावरती कामगार बंधूंवर हल्ला होतात. रात्री म्हणजे असं झालं की संध्याकाळी 5 वाजले का घराच्या बाहेर पडायचं नाही, तर सकाळी किती वाजेपर्यंत 7, 7:30 पर्यंत पडायचं नाही, असंच झालं. मग कामच नाही.
आता काय करणार, पोटोबा चालला तरच विठोबा होणार. आता आमचा पोटोबाच बंद पडला आणि वाघोबामुळं तर अवघड झाले. वाघोबाचा पोटोबा पाहायला गेलं तर आमचा पोटोबा बंद पडतो आणि आमचा पोटोबा चालू ठेवायचा असेल तर वाघोबा घालवला पाहिजे. शासनाने दोन्हीपैकी एक काम केलं पाहिजे. तुमच्या या मोफत कायदेशीर जी काही अडचण असेल लोकांची, त्याच्यामुळे लोकांना प्रतिकार करायला बळ मिळेल. नाही बळ नाही, आम्ही उभेच राहणार. आम्ही जरी मी 45 वर्ष प्रॅक्टिस झाली अशा कामासाठी आम्ही राहणार. आमच्या शेतकरी बांधवांसाठी किंवा आमच्या कामगार बंधूंसाठी आम्ही कायम राहणार. त्याला काय आम्ही काय घाबरणार नाही त्याच्यामध्ये. चालेल.